इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील मराठा सेक्शनमधील नाना नानी पार्कमध्ये महापालिकेने किल्ले स्पर्धा ही आयोजित केली होती। या स्पर्धेला आज उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांची पाहणी केली व स्पर्धकांशी संवाद साधला। यावेळी महाराष्ट्रातील विविध किल्ले हे विद्यार्थ्यांकडून बनवले गेले होते। यावेळी येणाऱ्या प्रेक्षकांना विद्यार्थ्यांकडून गड किल्ल्यांची माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या किल्ले स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन आयुक्त अजीज शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवडे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे, लेखा परीक्षक शरद देशमुख, प्रभाग अधिकारी मनीष हिवरे, गड शिंपी जेठानंद, दत्तात्रय जाधव व जनसंपर्क विभाग प्रमुख छाया डांगळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त शहरामध्ये आणि महापालिकेच्या मार्फत विविध असे कार्यक्रम आपण शहरामध्ये आयोजित केलेले आहेत आणि महापालिकेमध्ये सुद्धा त्याचं आयोजन केलेलं होतं। महापालिकेमध्ये सुद्धा आपण काही व्याख्यान ठेवलेले होते। विद्यार्थ्यांचे काही चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आपण ह्या ठिकाणी पाहत आहात की या ठिकाणी महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे असे किल्ले आहेत त्यांचं या विद्यार्थ्यांनी याचं या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनामध्ये त्यांनी जे या ठिकाणी प्रेक्षक येत आहेत त्यांना ते व्यवस्थित माहितीसुद्धा देत आहेत आणि थोडक्यामध्ये आपला जो इतिहास आहे तो प्रत्यक्षात समोर आणता येते। इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी हे किल्ले बनवलेले आहे। खरं म्हणजे हे सगळे विद्यार्थी आहेत, छोटे छोटे विद्यार्थी आहे, बालकं आहेत, विविध शाळांमधील हे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्याचा अभ्यास करून त्याची संपूर्ण दिशा आणि इतर सर्व माहिती घेऊन त्याची उंची किंवा त्याचं जे जॉग्राफिकल लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी चा अभ्यास करून त्या ठिकाणी हे किल्ले त्यांनी बनवलेले आहेत आणि या प्रभागामध्ये इतर सुद्धा ठिकाणी काही किल्ल्यांचं प्रदर्शन आहे, परंतु त्यातील जे महत्त्वाचे जे सिलेक्टेड जे किल्ले होते त्याचं प्रदर्शन ह्या ठिकाणी आहे आणि या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये अतिशय तन्मयतेनं आणि अभ्यासपूर्वक पद्धतीनं याचं संपूर्ण सादरीकरण केलेलं आहे। आज आमचे जे सर्व बरेचसे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी आहेत, नागरिक आहेत आणि श्री कदम आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन करून आणि मेहनत करून हे संपूर्ण प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं आभारी व्यक्त करतो आणि ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे प्रदर्शन केलेलं आहे त्यासाठी शुभेच्छा देतो। प्रत्येक वर्षी खरं म्हणजे आपण पुस्तकामध्ये जे वाचतो ते जर अशा प्रत्यक्षात त्याची प्रतिकृती तयार करून जर विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना ते दाखवलं तर ते जास्त त्यांना आत्मसात करण्यामध्ये मदतगार साबित होऊ शकतं आणि त्यासाठीचा हा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि नागरिकांनाही विनंती करतो की आपण आपले जे मुलं असतील किंवा आपल्या घरचे जे सदस्य असतील त्यांना घेऊन या ठिकाणी व्हिजिट करावी आणि या मुलांचा हुरूप वाढवावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।